सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांनी झोपेतच अयोध्यावासियांना ठेवून आपला रथ हकायला सुमंत्रांना सांगितलंय आणि आपला रथ वेगाने घेऊन ते निघालेले आहेत. या रथाच्या मदतीने रामचंद्रांनी प्रवास सुरू केलेला आहे. सुरुवातीला वेदश्रुती नदी, स्कंदिका नदी आणि त्यानंतर गोमती नदी त्यांनी ओलांडलेली आहे. म्हणजे रथाच्या मदतीने 3 नद्या, लक्षात ठेवा, 3 नद्या पार केल्या रथाच्या मदतीने. हा शब्द उच्चारताना चैत्र महिन्यामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. चैत्र वैशाख या महिन्याच्या मध्ये हा प्रसंग घडलेला आहे. म्हणजे राज्याभिषेकाला चैत्रातला महिन्यातला मुहूर्त उत्तम आहे असं दशरथाला वाटलं होतं, म्हणून चैत्र महिन्यामध्ये राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच महिन्यात रामचंद्र बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे चैत्र वैशाख हे महिने उन्हाळ्याचे असतात, कडक उन्हाचे असतात. या काळामध्ये छोट्या छोट्या नद्या कोरड्या असतात. गंगेला मात्र पाणी असणार आहे, कारण गंगेला सदैव पाणी असतं. ती बारमाही वाहती नदी असलेली गंगा आणि यमुना या नद्या आहेत. पण मधल्या वेदश्रुती, स्कंदिका या नद्या पार करून ते गोमतीच्या तीरावर आलेले आहेत. गोमती नदी पार केलेली आहे आणि इथे कोसल प्रदेश संपतो आहे. आता रामचंद्र येत आहेत ते शृंगवेरपूर या गावाच्या मध्ये. शृंगवेरपूर, या शृंगवेरपुरापासून त्याने ठरवलंय की आपल्या वनवासाचा प्रारंभ येथूनच करायचा. किती विलक्षण योगायोग असतो ना. शृंगवेरपुरातून वनवासाचा प्रारंभ करायचा विचार रामचंद्राच्या मनामध्ये येतोय. हेच ते शृंगवेरपूर, ज्या शृंगवेरपुरातल्या ऋषी शृंगांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यामुळे, ऋषी शृंगांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यामुळे रामचंद्रांचा जन्म झाला होता. म्हणजे जिथून आयुष्याचा प्रारंभ होण्याचा प्रसंग घडतो आहे तिथूनच रामचंद्र आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करतायत. नियती काय असते हे मला सांगायचंय आणि ते सांगण्यापूर्वी मला तुम्हाला शृंगवेरपूर धामाची ओळख करून द्यायची आहे. आता आपल्या या प्रवासामध्ये काही प्रसंगात आपण प्रत्यक्ष रूपाने जाणार आहोत, प्रत्यक्ष रूपाने. त्यामुळं शृंगवेरपूर धाम काय आहे, ऋषी शृंगांचा आश्रम काय आहे, तो कुठे आहे, हे आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन बघूया. अयोध्या बघायला येणाऱ्या माणसांच्यासाठी अयोध्येची कहाणी आपल्याला नेहमी माहीत असते. म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म, त्यानंतर वनवासाला जाणं, परत येणं, चक्रवर्ती सम्राट होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या ठाऊक आहेत. पण त्यासोबत आणखी काही कथा या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी अयोध्येच्या पर्यटनासोबतच आणखी आजूबाजूची काही पर्यटन करणं आवश्यक ठरतं. आता माझ्या बाजूला तुम्ही बघताय ते एक छानसं मंदिर आहे. ते मंदिर कशाचं आहे, कोणाचं आहे, हा प्रश्न आपल्याला पडला असेल, तेही सांगतो. या कथेसोबत अनेक विवाद सुद्धा जोडले गेलेले. विवाद म्हणजे हे असं नाही आहे, हे खरं आहे पण यातलं अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य काय आहे, हे विवाद आपण बघणार आहोत. माझ्या या हाताला तुम्ही बघताय, उजव्या हाताला गंगेचं पात्र आहे आणि गंगेच्या पात्रामध्ये तिकडे छान टरबुजाची शेती वगैरे चाललेली आहे. अलीकडे गंगा स्नानासाठीची व्यवस्था केलेली आहे. छानपैकी गंगा वाहते आहे आणि या गंगा नदीच्या तीरावरती निषाद राजाच्या परिसरामध्ये म्हणजे शृंगवेरपूरला हे आता छानसं मंदिर आहे, जे माझ्या मागं तुम्हाला दिसतंय, दाखवायला लागतो. ते मंदिर जरा बघून घ्या. हे मंदिर सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि महाभारताच्या एकूण कथेमध्ये या मंदिराचे वेगळं स्थान आहे. काय स्थान आहे? हे मंदिर कोणाचं आहे? हे मंदिर कुठल्या देवतेचं नाही आहे. हे शृंगवेरपूर या गावातलं ऋषी शृंगांचं मंदिर आहे. ऋषी शृंग कोण होते? तर महर्षी विभांडिकांचे पुत्र होते. तुम्ही म्हणाल यात महाभारत कथेचा काय संबंध? दिवाणीवरती व्हिडिओ बघितला असाल तर लक्षात येऊन जातं. कौशल देशच्या राजाला 2 मुली होत्या. कौशल देशच्या राजा त्याला 2 मुली होत्या. मोठीचं नाव कौसल्या आणि दुसरी वर्षिणी. यातली वर्षिणी जी आहे ती अंगराजाची
म्हणजे रोमपाद राजाची पत्नी. तर पहिली कौसल्या ही अयोध्या नरेश जनकाची पत्नी. आता हा रोमपाद राजा मूळचा विदर्भ राजाचा पुत्र. विदर्भ राजाचा पुत्र अंगराजाला दत्तक गेला. या दत्तक पुत्रासोबत वर्षिणीचा विवाह झाला आणि या वर्षिणीची एक दत्तक पुत्री शांता. आता असं म्हणतात, यावर चर्चा खूप होऊ शकेल, चर्चा करणाऱ्यांनी करत राहावी. आपण धार्मिक खल किंवा वाद घालायला नाही आलो. या वर्षिणी आणि कौसल्या या दोन बहिणींच्या मध्ये कौसल्याला शांता नावाची मुलगी होती आणि जी दत्तक घेतली वर्षिणी आणि रोमपादांनी. आता ती जी एक कथा आहे की रोमपाद आपल्या शांता नावाच्या मुलीच्या प्रेमामध्ये इतका आकंठ बुडालेला होता की त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आठवणच राहत नव्हती. त्या शांतेच्या प्रेमात त्याने एकदा ब्राह्मणाचा अपमान केला. मग इंद्र कोपला, इंद्राने शाप दिला आणि त्याला उशाप मिळाला की तुला तुझ्या कन्येचा विवाह एका ब्राह्मणासोबत म्हणजे ऋषीसोबत लावून द्यायला हवा. आणि मग ते ऋषी सापडले, ऋषी शृंग. विभांडकाचे पुत्र ऋषी शृंग हे एकटेच अशा जंगला मंगलात वावरणारे. मग त्यांना त्या अंगराजामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्याकडून काही यज्ञ करून घेऊन शांतेचा विवाह ऋषी शृंगांसोबत करून देण्यात आला. याच विवाहाच्या वेळी दशरथाची भेट ऋषी शृंगांशी झाली आणि याच ऋषी शृंगांनी दशरथाची पुत्र प्राप्त करण्याची इच्छा ओळखली आणि ऋषी शृंगांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ करून घेतला. या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं फळ म्हणजे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. दशरथाने जो पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं आचार्यपद हे ऋषी शृंगांनी भूषविलेलं होतं. त्यांच्या हातून हा पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवलेला होता. त्या ऋषी शृंगांचं हे मंदिर, रोमपाद आणि वर्षिणी यांची कन्या शांता, तिचे पती शृंग यांचं हे मंदिर. कथा मान्य असेल तर दशरथ आणि कौसल्या यांची कन्या शांता जी रोमपाद राजाकडे दत्तक गेली होती, तिचे पती ऋषी शृंग यांचं हे मंदिर. एका अर्थाने विवादास्पद कथा खऱ्या गृहीत धरल्या तरीही दशरथाच्या जावयाचं मंदिर. आणि तसं नसेल तर रोमपाद आणि वर्षिणी, रोमपाद दशरथाचे साडू, यात कोणता विवाद नाही म्हणूनही दशरथाच्या जावयाचं हे मंदिर. रामाच्या मेवण्याचं हे मंदिर, रामाच्या जन्माचं कारण जे ठरले त्या ऋषीशृंगांचं हे मंदिर. पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवून आणणाऱ्या ऋषीशृंगांच्या या मंदिराची सफर आपण श्रंगवेरपूर या धामातून घेणार आहोत. आता या कथेचा संदर्भ अजून पुढे खूप जोडला जातोय आणि तो म्हणजे याच्या पुढेच, म्हणजे मी ज्या दिशेला, पश्चिमेकडे माझी पाठ आहे, पूर्वेकडे माझं तोंड आहे, मंदिराकडे माझी सध्याची पाठ आहे आणि या पूर्वेला सरळच या नदीच्या काठाकाठावर पुढे तुम्हाला थोड्याच अंतरावरती महाल दिसेल जो निषाद राजाचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जिथून गंगा पार केली केवटाच्या मदतीनं ते ठिकाण आहे. बघितलात, याच श्रंगवेरपूर धामामध्ये रामचंद्र आलेले आहेत आणि इथेच खरा नियतीचा स्पष्ट संदेश आपल्याला कळतो. देवानी भगवान विष्णूला रावणाच्या मृत्यूकरता अवतार घेण्याची विनंती केली. ती विनंती पूर्ण करण्यासाठी रामचंद्रांनी ऋषीशृंगांच्या निमित्ताने पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवून आणला भगवान विष्णूंनी आणि रामचंद्रांचं रूप घेतलं. आणि बरोबर त्याच भूमीतून रावणाच्या पाडावासाठीचं पहिलं पाऊल वनामध्ये ठेवलेलं आहे. हाच तो दैवी योगायोग. इथे आणखी एका माणसाची भेट होती आहे, ती आपण बघूया पुढच्या भागामध्ये.